नमस्कार, कशा सगळे बरे आहात ना? मी आज बनवणार आहे मटणाची उकड. मटणाची उकड कशा पद्धतीने बनवणार आहे हे तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघू शकता. व्हिडिओ मोठा होईल याची मी होणार नाही याची मी म्हणजे काळजी घेतलेली आहे. कारण प्रत्येक सामान ही व्यवस्थित आणून आणि तयारी करून ठेवलेली आहे. कारण खूप मोठा व्हिडिओ तुम्ही रटाळ होतो. तर तुम्हाला मी दाखवतो आणि उकड कशी होणार आहे. तर पेजला फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. मी तुम्हाला उकड कशी पद्धतीने बनवणार आहे सांगतो. उकडमध्ये काय असं मी आता घेतलेलं आहे, एक 1.25 किलो मटण आहे, जास्त नाहीये, 1.25 किलो मटण आहे. पहिल्यांदा मी ज्या वस्तू आहेत त्याचे सांगतोय. ही गरम मसाला, काही प्रमाणामध्ये गरम मसाला दाखवत आता. गरम मसाला, हे गरम मसाला म्हणजे ह्याचा कुठला, खडा मसाला. हा खडा मसाला आहे. कांदा आहे, उभ्या चिरलेल्या मिरच्या आहेत, लसूण आहे, अद्रक आहे, हळद आणि थोडेसे जिरे आणि मीठ. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही लागणार नाही उकड व्यवस्थित बनवण्यासाठी. आणि मसाला हे कमी असल्याने शरीराला पण चांगलं असतं. पहिल्यांदा आपण तेल टाकूया. तेल थोडं आपल्या प्रमाण बघूनच घ्यायचं तेल थोडंसं. आणि हे बनवते वेळी तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये जर का तुम्ही ह्याच्यात उकड बनवते वेळी उकडमध्ये थोडंसं पाणी जर का जास्त टाकलं तर त्या तुम्हाला सूप सुद्धा मिळतं चांगल्या प्रकारे पिण्यासाठी. एकदम सुंदर असं सूप. तुम्हाला सांगतो थोडं पहिल्यांदा खडा मसाला, तेल ऍक्च्युली कुकर गरम झाल्याने पहिला गरम होता आणि त्याच्यात आता आपण थोडासा खडा मसाला टाकलेला आहे. त्यामध्ये धणं आहेत, थोडं खुली होते. याच्यानंतर चेचून घेतलेली लसूण आहे. सगळ्या गोष्टी ह्या चेचलेल्या आहेत. अद्रक सुद्धा मी चेचलेल्याच आहे. मिक्सरमध्ये न घालता, वेळ न जास्त जात पण नाहीये आणि खाण्यास पण सुंदर. त्यानंतर मी टाकतोय अद्रक, मिरच्या मी 4 घेतलेले आहेत. आणि हा जो अतिरिक्त लसूण आहे हा मी नंतर त्याच्यामधून एक्स्ट्रा खाण्यासाठी हा ठेवलेला आहे. त्याचा काही विषय नाही, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पण करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये टाकायचे आहे कांदा. 2 कांदे कापलेले आहेत मी, मीडियम साईजचे. थोडं हलवून घेऊया. याच्यामध्ये मीठ टाकूया म्हणजे कांदा लवकर भाजेल. कांदा भाजू दे. मटण बघा, मटण जरा हाडाचं जास्त असेल तर सूप पण चांगल्या प्रकारे बनतं. आणि सूपसाठी जर का पाणी वापरायचं असेल तर अशा प्रकारे गरम करायला पाणी ठेवायचं. बघा, पाणी गरम करायला मी ठेवलेलं. तर का 1-2 वाट्या आम्हाला सूपची पण गरज आहे. तर जरा लहान झाला आहे. तर आता उकड झालेले ही संपूर्ण म्हणजे उकड तयार झालेले. तर उकड तुम्हाला दाखवतो. या, हो 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 हो. हे बघा उकड कशी तयार झालेली आहे बघा. पण हो, आणि सूप पण हे बघा, सूप पण एकदम भारी. बघू आपण त्याच्यावरती टेस्ट करूया. अफलातून लसूण
लसूण तर एवढी भारी, वा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. मी पुन्हा एकदा सांगतो, पेज फॉलो करा आणि जर का तुम्ही यूट्यूबर असाल तर तुम्ही तिथे सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.